पुन्हा पूजेला सुरुवात करा। या घरचा मुलगा आणि या घरची सून या नात्याने ही पूजा आम्ही पूर्ण करू। आदित्य सर या। आई मी बस आई। बघितलं तेच सासूमा, ही मोलकरीण हिची लायकी तरी आहे का? तुम्ही हिला बाहेर हकलून दिलेलं ना? हा, बाहेर हकलून सुद्धा ही परत इथे आली हिच्यामुळे तुमचा स्वतःचा मुलगा त्याला पण या घराच्या बाहेर राहावं लागतंय। मी सांगते तुम्हाला, हिला ना तुमची प्रॉपर्टी हवी आहे म्हणून बरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी येऊन इथे पूजा करायचा प्रयत्न करते। तुम्ही प्लीज हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर हकलून द्या प्लीज। स्वस्ति न सार्क्ष्वरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। तुम्ही हळद कुंकू लावून घ्या। ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुवा संकीर्णनागाशुभधरणं सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः। नमस्कार करायचा आहे। ओम गणानान्त्वा गणपति भवामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्सिद्धसाधनं महागणपति देवताभ्यो नमः। गंधपुष्पं समर्पयामि। या दुर्वा वहा। नमस्कार करा। तुम्ही हळद कुंकू व्हायचंय, फुलं व्हायची आहेत। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि। 2 वेळा तुम्ही तामनात पाणी सोडायचंय। स्थापित धूपं समर्पयामि, स्थावर दीपं समर्पयामि, खर्वोक्त नैवेद्यं समर्पयामि। पेढ्यांचा नैवेद्य दाखवायचा। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। नमस्करोमि। आता निरांजन आणि कापूर लावायचा आहे। आरती करूया। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी सिंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव। ए थांब, काय कोणाशी बोलतेस तू? कळतंय तुला? आता वहिनींना तू शिकवणार का काय बोलायचं काय नाही बोलायचं? इतकी मोठी झाली आहेस तू। मला तसं बोलायचं नव्हतं। आम्ही फक्त प्रीतम सरांना इकडे सोडायला आलो होतो। थांब पारू, काही बोलायची गरज नाही। तू कितीही पोटतिडकीने समजावण्याचा प्रयत्न केला ना तरी तर कोणाला समजूनच घ्यायचं नाही। कोणाचा आपल्यावर विश्वासच उरलेला नाहीये। तिकडे बरे आहे त्याला पण चाळीत सुखाने जगत होतो। चला तर इथे एकही मिनिट थांबायचं नाही आपल्याला। चल थांबा। देवी आई, मी तुम्हाला विनंती करते, हे बघा, तुम्हाला जी काय बी शिक्षा करायची ना ती मला करा, पण तुमच्या मुलाला माफ करा। आदित्य सरांचा जीव आहे तुमच्यावर, ते नाही राहू शकत तुमच्याशिवाय। तुमच्याशिवाय राहताना त्यांची काय अवस्था होते ना ते माझं मला माहिती आहे। आदित्य सरांची जी अवस्था झाली तशीच अवस्था तुमची बी झाली, मग तुमच्या पोटच्या मुलाला तुम्ही का दूर करताय? तू माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि मलाच अक्कल शिकवतेस? आई
झालं यार? बस ना. हा? तुझा माझ्यावर राग आहे मी समजू शकतो, पण पारू माझी बायको आहे. आदित्य ती या घरची सून आहे आदित्य आणि तिच्यासोबत असं वागलेलं मला अजिबात चालणार नाही. आदित्य बास, तू कुणाशी बोलतोयस याचं भान ठेव जरा. तुझी आई आहे ती, तिच्याशी अशा आवाजात तू बोलू शकत नाहीस. ती जे वागते ते तुम्हाला चालतंय का? आदित्य सर, तुम्ही देवियांसोबत या भाषेत नाही बोलू शकत. तुम्ही आधी देवियांची माफी मागा. माफी मागा. या घराशी ज्यांचा संबंध नाही त्यांनी या घरातून निघून जावं.